हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. माझं नाव स्वप्नील तांबेकर. आज आपण IBPSने जी RRBसाठी जे नोटिफिकेशन दिलेलं आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत. अप्लाय करण्यापूर्वी ते मी हे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय अप्लाय करू नका. सो बरेचसे जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते या व्हिडिओमधून क्लिअर करण्याचा प्रयत्न मी इथं करणार आहे. तर जे हे नोटिफिकेशन आलं ते असिस्टंट आणि ऑफिसर्स या दोन पोस्टसाठी आहे. तुम्ही अप्लाय करताना या दोनपैकी कुठल्या तरी एका पोस्टला अप्लाय करू शकता. ऑफिसर्समध्ये परत स्केल 1, 2, 3 अशा 3 पोस्ट आहेत, पण या तिन्ही पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकत नाही. या तीनपैकी कुठल्या तरी एकाच पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. तर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण बघूया. तर यावेळेच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला इथे इंडेक्स दिसेल, त्यामुळे तुम्हाला जिथं जे इन्फॉर्मेशन पाहिजे तिथे तुम्ही डायरेक्टली जम्प करू शकता. सो पहिल्यांदा बघूया पार्टिसिपेटिंग RRBs. सो या पार्टिसिपेटिंग RRBs मध्ये तुम्हाला इथं डिझायर्ड लँग्वेज देखील दिसेल. आपल्या महाराष्ट्रासाठी दोन बँका आहेत, एक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक तुम्हाला इथं दिसत आहे, त्यासाठी मराठी ही लँग्वेज आपली लँग्वेज असणार आहे. आणि दुसरी आहे ते विदर्भ कोकण बँक, विदर्भ कोकण बँक इथं 43 नंबरची. यासाठी देखील ऑब्विसली मराठी लँग्वेज ही डिझायर्ड लँग्वेज आहे. आणि ही जी नोटिफिकेशन आहे हे रिजनल नोटिफिकेशन आहे. रिजनल म्हणजे काय, तुम्ही अप्लाय करताना ज्या RRBला तुम्ही ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या एकाच स्टेटला तुम्हाला करता येईल. म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्राला अप्लाय केला तर तुम्हाला महाराष्ट्रालाच अप्लाय करेल आणि तुमचं कॉम्पिटिशन हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहणार आहे. जरी पेपर हा ऑल इंडिया लेवलचा असला तरी मात्र तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणार आहे. जर तुम्ही कर्नाटकातून अप्लाय करणार असला तर कर्नाटकातून देखील डेफिनेटली करू शकता. पण कर्नाटकमधून अप्लाय करण्यासाठी जसं आपल्याला मराठी डेझायर्ड लँग्वेज आहे तसं ऑब्व्हियसली त्या ठिकाणी कन्नडा ही लँग्वेज असणार आहे. सो दोन बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण बँक. त्यानंतर आपण डायरेक्टली जाऊया एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सो हा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स, नॅशनॅलिटी बघू शकता, सिटीजन ऑफ इंडिया, नेपाळ, भूटान. इकडून देखील जर तुम्ही इथले जरी सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूटान जर असाल किंवा सिटीजन ऑफ इंडिया असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी काय रेग्युलर आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे एज. तर यामध्ये ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याप्रमाणे वेगवेगळं एज लिमिट आहे. जसं ऑफिसरसाठी जर तुम्ही स्केल 3 ऑफिसर बघितला सिनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी, हे तुमचं 21 पासून 40 पर्यंत, अबाव 21 अँड बिलो 40 हे एज असलं पाहिजे. तुमची बर्थ डेट ही थोडक्यात 3/6/1983 आणि 31/5/2002 यांच्यामध्ये कुठली तरी असली पाहिजे. ह्या ज्या दोन्ही डेट्स आहेत ह्या देखील यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. 3/6/83 आणि 31/5/2002 या दोन्ही डेट्स इन्क्लुडिंग यामध्ये याच्या दरम्यान कुठेतरी तुमचं बर्थ डेट असली पाहिजे. स्केल 2 साठी, ऑफिसरसाठी, मॅनेजरसाठी 21 ते 32 हे आपलं एज लिमिट आहे. म्हणजेच तुमचा बर्थ डेट ही 3/6/1991 ते 31/5/2002 यांच्या दरम्यानची असली पाहिजे. बोथ डेट्स आर इन्क्लुडिंग. स्केल 1 ऑफिसरसाठी, ज्याला आपण जनरली PO असं म्हणतो, असिस्टंट मॅनेजर, यासाठी तुमचं एज हे 18 ते 30 या दरम्यान असलं पाहिजे. म्हणजेच तुमचा जन्म हा 3/6/1993 ते 31/5/2005 यांच्या दरम्यान झालेला असला पाहिजे. त्यानंतर ऑफिस असिस्टंट, ज्याला आपण क्लर्क असं म्हणतो, यासाठी जे एज लिमिट आहे ते आहे 18 ते 28 वर्ष. म्हणजेच तुमचा जन्म हा 2 जून 1995 ते 1 जून 2005 यांच्या दरम्यान असला पाहिजे. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या पोस्ट आहेत त्या ऑब्व्हियसली स्केल 1 ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्क या आहेत. साधारण क्लर्कसाठी हा 35,000 पर्यंत पर मंथ सॅलरी आहे आणि स्केल 1 साठी साधारणपणे 60 ते 70,000 पर मंथ सॅलरी या ठिकाणी आपल्याला मिळते. अगेन ऑब्व्हियसली स्केल 2 आणि स्केल 3 च्या सॅलरीज ह्या यापेक्षा जास्त आहे. आता ही जी एज लिमिट तुम्हाला सांगितलेली आहे ती मॅक्सिमम एज लिमिट या ठिकाणी जी 28, 30 किंवा 32, 40 जी आहे त्या ठिकाणी रिलॅक्सेशन आपल्याला मिळू शकतं. पण हे रिलॅक्सेशन कोणासाठी आहे ते देखील मॅक्सिमम एज लिमिटमध्ये लक्षात ठेवा, मिनिमम नाही. सो हे जे एज रिलॅक्सेशन आहे ते
SC किंवा ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाने आहे. म्हणजे जर 30 असेल तर ते 35 होईल, 28 जर मॅक्सिमम एज असेल तर ते 33 होईल. त्यानंतर सिमिलरली OBC साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 28चं 31 होईल, 30चं 33 होईल. त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी, ज्याला आपण PWD कॅन्डिडेट असं म्हणतो, त्यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमेन जे आहे त्यासाठी त्यांना देखील या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे. त्यामध्ये ऑफिस असिस्टंट या पोस्टसाठी जेवढी तुम्ही सर्व्हिस केलेली आहे प्लस 3 वर्ष, म्हणजे जर तुमची 15 वर्ष सर्व्हिस झाली असेल तर +3 म्हणजे 18 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळू शकतं. आणि मात्र ऑफिसरसाठी एक सर्व्हिससाठी फक्त 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर जर तुम्ही विडोज, डिवोर्स, वुमन लिगली सेपरेटेड या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला देखील एज रिलॅक्सेशन मिळू शकतं. हे एज रिलॅक्सेशन अप टू एज ऑफ 35 इयर्स फॉर जनरल आणि EWS, 38 इयर्स फॉर OBC अँड 40 इयर्स फॉर SC ST कॅन्डिडेट. पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. आता या ठिकाणी ही जी रिक्रुटमेंट आहे ती पहिलं म्हणजे आपली स्टेट वाईज रिक्रुटमेंट आहे, आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी तो म्हणजे हे जे रिक्रुटमेंट आहे ही कॅटेगरी वाईज रिक्रुटमेंट होते. सो अप्लाय करताना तुम्ही ज्या मगाशी आपण कॅटेगरीज बघितल्या त्या कॅटेगरीमधून तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे. यामध्ये जनरल कॅटेगरी असते, त्यानंतर EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि SC ST पर्सन विथ डिसेबिलिटी या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. सो या तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करणं गरजेचं आहे. आता EWSचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला मी पुढे सांगेनच. त्यामध्ये बसत असला तर तुम्ही 100% EWS मधून अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर OBC कॅटेगरीमध्ये असाल तर मात्र अप्लाय करताना थोडंसं तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट एक या ठिकाणी बघायचा आहे, तो म्हणजे जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्ही क्रीमी लेअरमध्ये असाल तर तुम्हाला या OBC कॅटेगरीमधून अप्लाय करता येणार नाही. तुम्हाला नॉन क्रीमी लेअर OBC असाल तरच तुम्हाला OBC मधून अप्लाय करता येईल. सो OBC नॉन क्रिमिनल हे 2 क्लॉजेस तुम्हाला या ठिकाणी फुलफिल करावे लागतील तरच तुम्ही OBC मधून अप्लाय करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला जनरल कॅटेगरीमधून अप्लाय करावं लागेल. आता तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केला तर या ठिकाणी म्हणजे तुमच्या कुठल्याही कॅटेगरी तुमची जी काय असेल OBC SC ST इथून तुम्ही अप्लाय करू शकता. तिथून जरी तुम्ही अप्लाय केला तरी जी जनरल कॅटेगरी आहे त्या जनरल कॅटेगरी म्हणजे यासाठी सगळ्यांसाठी ओपन असतात. म्हणजे जरी तुम्ही OBC मधून अप्लाय केला तरी तुम्ही ऑब्व्हियसली पहिल्यांदा तुमचा हक्क हा जनरल कॅटेगरीमध्ये असतो आणि त्यानंतरच तुम्ही बाकी तुमच्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जाता. सो जर मार्क्स चांगले मिळतील OBC असाल आणि तुम्ही जर जनरलचा कट ऑफ क्लिअर केला तर ऑब्व्हियसली तुमचं सिलेक्शन जनरल कॅटेगरीमधून होऊन जाईल. पण सर्टिफिकेट मात्र तुमच्या जवळ असणं फार फार गरजेचं आहे. EWS देखील तुम्हाला मी क्रायटेरिया या ठिकाणी दाखवतो. तुम्ही बघा यामध्ये जर तुम्ही बसत असाल EWS कॅटेगरीमध्ये तर यासाठीचं सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याजवळ या लास्ट फायनान्शियल इयरचं असलं पाहिजे. ते तुम्हाला जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल. नोटिफिकेशनमध्ये देखील तुम्ही हे चेक करू शकता. आता महत्त्वाचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स किती लागतो. तर यामध्ये ऑफिस असिस्टंट जी पोस्ट आहे आणि ऑफिसर स्केल 1 जी पोस्ट आहे यासाठी कुठलाही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन जे आहे ते बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन हे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ऑब्व्हियसली त्याच्यासोबत अजून एक महत्त्वाचं आहे म्हणजे लोकल लँग्वेज जी डिझायर लोकल लँग्वेज आहे त्यामध्ये तुम्ही प्रोफिशियंट असला पाहिजे. तुम्हाला ती लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघाल की डिझायरेबल वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर म्हटलेलं आहे. वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर हे तुम्हाला असणं डिझायरेबल आहे, मॅन्डेटरी नाही. तुम्ही त्यासाठी जर तुमचा CCC किंवा MSCIT कोर्स झाला असेल किंवा तुम्ही कम्प्युटर तुमची 10वी 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला शिकला असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला या क्लॉजचा काही जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. आणि ऑफिसर स्केल 1 साठी तुम्ही बघाल की प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅविंग डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, अगदी IT मॅनेजमेंट वगैरे यामध्ये तुम्ही बघू शकता. पण
इथं फक्त लिहिलेलं आहे, त्याचा तसा काही जास्त फायदा होत नाही, कारण मार्क्सवरच तुमचं फायनल सिलेक्शन होतं. फक्त एवढा तुम्हाला फायदा होऊ शकतो की तुम्ही सपोज ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असाल तर इंटरव्ह्यूला थोडेफार इतर कॅन्डिडेट्सपेक्षा एक 5-10 मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात. एवढाच या ठिकाणी तुमच्या ह्या एक्स्ट्रा क्वालिफिकेशनचा उपयोग होणार आहे. अदरवाईज मार्क्स बेस्डच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. आता इथून स्केल 2 आणि 3 यासाठी मात्र तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो. आता हा जो एक्सपिरियन्स आहे हा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. जर तुम्ही ऑफिसर स्केल 2 च्या जनरल बँकिंग ऑफिसरला अप्लाय करणार असाल तर तुम्हाला 2 वर्षाचा कुठल्याही बँकेतला किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधला एक्सपिरियन्स हा आवश्यक आहे. डिग्री ही कुठल्याही डिसिप्लिनमधून चालते आणि डिग्री म्हणजे ॲग्रिगेट जे तुमचे आहे ते मिनिमम 50% लागतात. तसंच जर तुम्ही स्केल 2 मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी अप्लाय करणार असाल, तुमचं जर ग्रॅज्युएशन हे इलेक्ट्रॉनिक्स किंवा NTC CS IT यामधून झालं असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. याला मात्र 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हा देखील रिलेव्हंट फील्डमधला म्हणजे IT या क्षेत्रामधला असणं एक्सपेक्टेड आहे. ऑब्व्हियसली बाकीचे देखील या ठिकाणी दिलेले आहेत. जो रिलेव्हंट फील्ड म्हणजे सपोज तुम्ही या ठिकाणी लॉ ऑफिसरला अप्लाय करता आणि तुम्हाला 2 वर्षाचा ॲज अन ॲडव्होकेट हा जो एक्सपिरियन्स आहे तो या ठिकाणी मॅटर करणार आहे. म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही. आणि या ठिकाणी मार्केटिंग ऑफिसरला जर तुम्ही करणार असाल तर ऑब्व्हियसली 1 इयर एक्सपिरियन्स हा तुमचा मार्केटिंग फील्डमधला असणं गरजेचं आहे. किंवा ॲग्रिकल्चर ऑफिसरला अप्लाय करणार असला तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला ॲग्रिकल्चर फील्डमधला असणं गरजेचं आहे. स्केल 3 ला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे. हा देखील ऑफिसर इन बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हटलेला आहे. आता यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की स्केल 2 साठी जो ऑफिसर म्हणून एक्सपिरियन्स आहे तो ऑब्व्हियसली बँकमधलाच लागणार आहे. आणि स्केल 3 साठी जो आहे स्केल 2 साठीचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स आहे आणि स्केल 3 साठीचा देखील हा तुमचा ऑफिसर म्हणूनच असणं गरजेचं आहे. सो जर तुम्ही क्लर्क म्हणून कुठे जॉईन केला असेल तर तो एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी कामाला येणार नाही. आता या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ग्रॅज्युएशनचे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचा जो ते 21/6/2023च्या अगोदर झालेलं असलं पाहिजे. जर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटबद्दल बोलत नाही आपण, तुमचा जो रिझल्ट आहे तो जरी 21/6/2023 या तारखेपर्यंत डिक्लेअर झाला असला तरी तुम्ही एलिजिबल आहात. अदरवाईज तुम्ही एलिजिबल नाही. 21/6/2023 ही जी क्लोजिंग डेट आहे या ॲप्लिकेशनची त्या तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट हा ऑनलाईन जरी डिक्लेअर झाला तरी तुम्ही याला एलिजिबल आहात. अदरवाईज तुम्ही याला एलिजिबल नाही. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना तुम्हाला हे ॲग्रिगेट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावं लागतात. जसं 3 वर्षाचं ॲग्रिगेट किंवा 4 वर्षाचं ॲग्रिगेट करावं लागतं तुम्हाला. आणि जी आपण लोकल लँग्वेज बघितली, तुम्ही जर 8वी पर्यंत 8वीच्या पुढं किंवा 8वीला जर तुम्ही ही लँग्वेज शिकला असाल तर तुम्हाला त्यासाठी वेगळी टेस्ट अशी देण्याची गरज नसते. आता या ठिकाणी एक नवीन महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे माझ्या मते. हा नवीन मुद्दा IBPSने इन्क्लूड केलेला आहे की क्रेडिट हिस्ट्री. आता क्रेडिट हिस्ट्री ही चेक कशी करायची, तर त्यासाठी सिबिल स्कोर तुम्हाला चेक करावा लागतो. ऑनलाईन वेबसाईट आहे सिबिल स्कोर चेक करण्यासाठीच्या, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सिबिल स्कोर चेक करून घेऊ शकता. किंवा तुमचा कोण फ्रेंड बँकमध्ये कामाला असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला कॉल करून तुमचा सिबिल स्कोर तुमच्या पॅन नंबरवरून चेक करू शकता. हा जो सिबिल स्कोर आहे तुमचा तो मिनिमम 650 असणं हा खूप गरजेचं आहे. ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग करतेवेळी तुमचा 650 मिनिमम स्कोर असणं गरजेचं आहे. आता हा 650 पेक्षा कमी जर तुमचा असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली कमी असण्याचे जे रिझन्स आहेत ते फाइंड आउट करावे लागतील. जनरली सिबिल स्कोर ड्रॉप होण्याचं कारण जे असतं ते म्हणजे तुमचं जे EMI असतात, जो मी लोन घेतलेले ते जर तुम्ही EMI एक जरी तुमचा EMI तुमचा मिस झाला तर तुमचा सिबिल स्कोरवर त्याचा इम्पॅक्ट होतो. किंवा जर तुम्ही कुणाला अगदी जामीनदार म्हणून जरी असाल तर त्यासाठी त्याने जरी EMI त्याचा थांबला तरी त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या सिबिल स्कोरवर होत असतो. जनरली तुम्ही लोन हे मे बी आय थिंक बऱ्याच जणांनी
ग्रॅज्युएशनसाठी इंजिनिअरिंगसाठी लोन घेतलं असेल तर त्याचे जे हप्ते तुम्ही थकवलेले आहेत ते हप्ते तुम्हाला परत एकदा चालू केले तर माझ्या मते जॉईनिंग तुमचं साधारण एक जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या दरम्यान जातं. सो किंवा अगदी मे जून पर्यंत तरी जातं. परत जरी तुम्ही सुरू केले तर माझ्या मते तुमचा क्रेडिट स्कोर हा इम्प्रूव्ह होऊ शकतो. पण मात्र तुम्हाला तो जो EMI आहे तो आत्तापासून व्यवस्थित पे करावा लागेल. अगदी तुम्ही मोबाईल जरी घेतला असेल बजाज फिन्सर्व किंवा बजाज फायनान्समधून त्याचा जो EMI आहे तो तुम्हाला चुकून चालणार नाही. ओके. सो सिबिल स्कोर हा सगळ्यांनी कंपल्सरी चेक करा. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल तर तो इम्प्रूव्ह करण्याच्या मागे लागा. ओके. आता ज्यांनी लोन घेतलं नाही आहे कधीच त्यांच्या बाबतीत तर सिबिल स्कोर या ठिकाणी मॅटर करणार नाही. तुमचं बँक अकाउंट नसेल तर सिबिल स्कोरचा विचार करण्याची देखील गरज या ठिकाणी नाही आहे. आणि जॉईनिंग करण्यासाठी अजून आपल्याजवळ वर्ष दीड वर्ष आहे. सो आय थिंक हा प्रॉब्लेम तसा तुमचा सॉर्ट आउट होऊ शकतो. एवढा मोठा काय मेजर इश्यू नाहीये. NOC वगैरे जी घ्यायची आहे ती ऑब्व्हियसली नंतर तुम्हाला घ्यायची आहे. त्याचा काय आता या ठिकाणी उपयोग नाही आहे. ज्यांचं लोन आहे त्यांच्यासाठीच आहे, अदरवाईज या ठिकाणी काही मॅटर करणार नाहीये. ऍप्लिकेशन फी जी आहे फी ही ऑफिसरसाठी ही 850 आणि 850 ही जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी यांच्यासाठी आहे आणि SC ST आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी 175 रुपये आहे. असिस्टंटसाठी देखील सेमच फी आहे आणि ही फी ऑब्व्हियसली तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे. आता ऑनलाईन एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर आपण बघूया. यामध्ये जी एक्झाम होते ही प्रिलिम प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू या स्टेजमध्ये होते. इंटरव्ह्यू हा फक्त ऑफिसर पोस्टसाठी होत असतो, स्केल 1 2 3 ऑफिसरसाठी. असिस्टंटसाठी कुठलाही इंटरव्ह्यू नाही. प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे ती ऑफिसर स्केल 1 आणि असिस्टंट म्हणजेच क्लर्क या दोघांसाठी सेम आहे. तुम्ही बघू शकता रिझनिंग आणि मॅथ्स ज्याला असिस्टंटमध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी असं म्हटलं जातं आणि ऑफिसर स्केल 1ला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हटलं जातं. काही दोघांच्या मध्ये जास्त फरक नाही आहे. फक्त नावालाच या ठिकाणी वेगवेगळं टाकलेलं आहे. बट सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे. काही म्हणजे काहीच फरक नाही. मॅथ्स तुम्ही थोडक्यात म्हणू शकता. जो तुमचा रेग्युलर बँकिंगचा सिलेबस आहे तो. 45 मिनिट्स टाइम आहे. 45 मिनिट्समध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. 80 मार्क्स असतात. 40 क्वेश्चन रिझनिंगचे, 40 क्वेश्चन न्यूमरिकल ॲबिलिटीचे किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे. मिनिमम कट ऑफ हा तुम्हाला दोन्ही सेक्शनल कट ऑफ क्लिअर करावा लागेल आणि ऑब्व्हियसली ओव्हरऑल कट ऑफ देखील तुम्हाला क्लिअर करावा लागेल. सो जी मुलं ही प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक करतील तीच मेन्सला जातील. आता ऑफिसर स्केल 1 साठी फक्त प्रिलिमिनरी एक्झाम आहे. 2 3 साठी डायरेक्ट सिंगल एक्झाम मेन्स एक्झाम कंडक्ट होणार आहे. मेन एक्झामचा जर आपण सिलेबस बघितला तर ही देखील ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि तुमची ऑब्व्हियसली प्रिलिमिनरी देखील ऑब्जेक्टिव्ह होती MCQ फॉर्मॅटमध्ये. ऑफिस असिस्टंट यासाठीचा सिलेबस आणि ऑफिसर स्केल 1 या दोघांचा देखील सिलेबस सेम आहे. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. टोटल ड्युरेशन जे आहे कंपोजिट टाइम आहे या ठिकाणी 2 तासाचं, सेक्शनल टाइम नाही. प्रिलिमला देखील सेक्शनल टाइम नव्हता. 2 तासामध्ये तुम्हाला 5 सेक्शन या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. रिझनिंग जे प्रिलिमला होतं, त्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी किंवा क्वांटिटी ॲप्टिट्यूड जे प्रिलिमला होतं आणि प्रिलिमला नसणारे सब्जेक्ट म्हणजे कम्प्युटर नॉलेज, बेसिक MSCIT लेवल, त्यानंतर जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स गेल्या 3 महिन्यामधली आणि इंग्लिश किंवा हिंदी. इंग्लिश किंवा हिंदी या दोनपैकी एक लँग्वेज तुम्हाला एक्झाम घेत्यावेळी चूज करावी लागेल. दोन्ही तुम्हाला या ठिकाणी पेपर सॉल्व्ह नाही करायचे. तुम्ही आयदर इंग्लिश चूज करू शकता किंवा तुम्ही हिंदी चूज करू शकता. असे टोटल 5 सेक्शन होणार आहेत. रिझनिंग, कम्प्युटर, GK, इंग्लिश किंवा हिंदी हा तुमचा 4था आणि 5वा तुमचा न्यूमरिकल ॲबिलिटी ज्याला आपण क्वांटिटी ॲप्टिट्यूड असं म्हणतो. याला देखील सेक्शनल कट ऑफ असणार आणि सेक्शनल नंतर ओव्हरऑल कट ऑफ देखील तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. ऑफिसर स्केल 1 चा देखील सिलेबस तुम्ही चेक करू शकता. सेम सिलेबस आहे. या ठिकाणी वेटेज जे आहे ते ऑब्व्हियसली तुम्ही बघू शकता. रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूड यांना जास्त वेटेज आहे. 40 क्वेश्चन 50 मार्क. बाकी कम्प्युटरचं 40 क्वेश्चन 20 मार्क. कमी सगळ्यात वेटेज. बाकी GK, इंग्लिश यांना सेमच वेटेज दिलेला आहे. आता या ठिकाणी जे कॉल लेटर तुमचं
प्रिलिमिनरीचं आहे ते एक्झामिनेशन सेंटरवर कलेक्ट केलं जाणार नाही, ते तुमच्याजवळ ठेवायचं आहे स्टॅम्प वगैरे करून, आणि ज्यावेळी तुम्ही मेन्सला जाल त्यावेळी तुम्हाला ते मेन्सला ते प्रोड्यूस करायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा पेपर कसाही जाऊ दे, चांगला जाऊ दे, वाईट जाऊ दे, तुम्हाला ते कॉल लेटर स्वतःजवळ रिटेन करायचं आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे. बाकी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी या 4 लँग्वेजमध्ये पेपर अवेलेबल होईल, पण मराठी आपली डेझायर्ड लँग्वेज आहे. कर्नाटकासाठी इंग्लिश, हिंदी, कन्नडा, कोकणी या लँग्वेजमध्ये तुमचा पेपर अवेलेबल असेल. या 4ही लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर अवेलेबल असतो. तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनच्या वेळी ती लँग्वेज चूज करू शकता. डिफॉल्ट लँग्वेज ही महाराष्ट्रासाठी ऑब्व्हियसली मराठी असणार आहे आणि ती तुम्हाला नंतर तिथे जाऊन चेंज करावी लागेल. सिंगल लेवल एक्झाम ज्या स्केल 2चा ऑफिसर आहे किंवा स्पेशालिस्ट असेल किंवा जनरल बँकिंग ऑफिसर यांचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे, फक्त या ठिकाणी फायनान्शियल अवेअरनेस हा एक एक्स्ट्रा पॉईंट या ठिकाणी आलेला आहे. बाकी ऑलमोस्ट तसं सिलेबस सेमच आहे. बाकी स्पेशालिस्ट ऑफिसर असेल तर देखील सेमच सिलेबस आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही आय टीला अप्लाय केलं तर आय टीचं तुमचं प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी त्याचा एक वेगळा सेक्शन असणार आहे, किंवा लॉ ऑफिसरला अप्लाय केलं तर लॉचा तुमचा एक वेगळा सेक्शन असणार आहे. स्केल 3चा देखील तुम्ही सिलेबस चेक करू शकता. इथे देखील रिझनिंग, कम्प्युटर, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश, हिंदी ऑलमोस्ट सेम सिलेबस आहे. आणि ऑब्व्हियसली निगेटिव्ह मार्किंग आहे प्रिलिमिनरीला पण आणि मेन्सला देखील. कट ऑफ हा प्रिलिम आणि मेन्स ह्या दोन्ही ठिकाणी लावला जातो. आता फायनल सिलेक्शन जे तुमचं आहे ते असिस्टंटसाठी तुमचं मेन्सच्या मार्क्सवर होणार आहे, आणि ऑफिसरसाठी तुमचं फायनल सिलेक्शन हे मेन्सचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स यावर अवलंबून असणार आहे. डॉक्युमेंटची लिस्ट देखील या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी किंवा जॉईनिंगच्या वेळी जी प्रोड्यूस करायची असते ती. सो बरेच जणांना ही लिस्ट माहीत नसते, ती एकदा तुम्ही या लिस्टमधून बघू शकता. सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला या PDF मध्ये मिळतील. ओके, सो या ठिकाणी बरेचसे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रातून अप्लाय केलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली महाराष्ट्रामधलंच एक्झामिनेशन सेंटर चेक करावं लागणार आहे. सो आपण चेक करूया महाराष्ट्रामध्ये. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग याचा काही उपयोग नाही, आय थिंक लास्टला आहे, बट ऑलमोस्ट कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर असे जे मेजर सिटीज आहेत ते सगळे कव्हर झालेले आहेत एक्झामिनेशन सेंटरसाठी. आता अप्लाय करताना तुम्ही ऑफिस असिस्टंटला अप्लाय सेपरेट करायला लागणार आणि ऑफिसरला सेपरेट करावं लागणार. असे तुम्हाला दोनदा अप्लाय करावं लागणार. आता दोन टाइम तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त ऑफिसरला तुम्ही स्केल 1, 2, 3 यापैकी एकाच पोस्टला अप्लाय करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्केल 1, 2, 3 यापैकी एकाच पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे जनरली तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्ही फक्त ऑफिस असिस्टंटचा एक फॉर्म प्लस ऑफिसर स्केल 1चा एक फॉर्म, असे 2 फॉर्म्स तुम्हाला भरावे लागतील. बाकी काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि बऱ्याच एक कन्फ्युजन असते की जे डिक्लेरेशन द्यायचं असतं स्कॅन करून, ते डिक्लेरेशन जे आहे ते इथंच तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. सो सगळे पॉईंट्स या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, किंवा इथं कमेंटमध्ये जरी विचारले तरी आपण तुमचे हे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. अप्लाय करण्यासाठी जे लिंक्स आहेत ते देखील तुम्हाला इथं डायरेक्टली अवेलेबल होतील, किंवा IBPSच्या वेबसाईटवर जा, डायरेक्ट तुम्हाला तिथं लिंक मिळून जातील. सो आय होप
तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर झाले असतील. थँक्यू.